ब्रॉट टू यू बाय विगार्ड। सत्ताधारी आमदारांचं म्हणणं होतं सर्वोच्च निषेध व्यक्त करायलाच हवा, जर तुम्ही हिंदुत्व सोडल्याचं तर निषेध करू नका। त्यावरती बोर्ड दाखवलं म्हणून दानवेने एक शिवी घातलेली आहे प्रसाद यांना। तो शिवीचा आवाजही रेकॉर्ड झालेला आहे। अशा प्रकारच्या सभागृहामध्ये अशा प्रकारची शिवीगाळ होणार। वरिष्ठ सभागृहामध्ये अशा पद्धतीची शिवी देण्याचा पद्धत नाही आहे, पण दानवेजींनी ही शिवी देणं म्हणजे मला तरी असं वाटतं की हा सभागृहाचा अपमान आहे। आणि त्याच्या बाबतीमध्ये मला तरी वाटतं की ज्यावेळेस सभागृह सुरू होईल तर आम्ही सभापतींकडे ही मागणी करणार आहोत की ज्याप्रमाणे एखादा सभासद छोट्या मोठ्या चुका करतो त्यावेळेस तुम्ही वेगळ्या वेगळ्या शिक्षा त्यांना देत असतात। आता जर विरोधी पक्षनेता एक व्हॅलंटू मुख्यमंत्र्याच्या दर्जाचा माणूस तो असतो की सरकारनंतर अपोजिशनला जे महत्त्व आहे त्याचा तो नेता असतो, त्यांनी कसं वागावं आणि त्यांनी कसं बोलावं याचा न्याय आम्हाला द्यावा अशी मागणी आम्ही सभापतींकडे करणार आहोत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधाची मागणी आता होते। तुमचं एकंदरीत काय मत आहे हिंदू हिंसक असल्याच्या वक्तव्यावरती? हे बघा, वक्तव्य कुठलं याच्यापेक्षा आपण कोण आहोत, आपण प्रोटोकॉलच्या हिशोबाने विरोधी पक्षनेते आहोत। आपल्याकडे लोक न्याय भूमिकेतून बघण्याचा प्रयत्न करत असतात। सरकारकडनं न्याय मिळाला नाही तर हा आमचा बोलणारा आवाज आहे म्हणून बोलत असतात। तर शिवाय हा काय आवाज होऊ शकतो काय? मला तरी असं वाटतं की ही लाखोली त्यांनी जी वाहिलेली आहे त्याला आम्ही येणाऱ्या उद्याच्या सत्रामध्ये ती लाखोली त्यांना कशी परत करता येईल याचा प्रयत्न करू। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। संसदेत गदारोळ सुरू होता। आधी बीसीसीआयचा काल जी मॅच आपण जिंकलेलं आहे त्याच्यावरून गदारोळ झाला बीसीसीआयच्या विरोधात आणि त्याच्यानंतर थेट शिवीगाळपर्यंत हे प्रकरण बघा, गदारोळ होत असतात, आपसात वाद होत असतात, हे सभागृहात सुरू असतं। पण शिवी देणं मला तरी असं वाटतं ही बाब चुकीची। आता आम्ही पण 20-20, 22-22 वर्षापासून सभागृहामध्ये आहोत, पण अशा पद्धतीच्या शिव्या देण्याचा प्रकार कधी बघण्याला मिळाला नाही। आणि दानवे मला तरी असं वाटतं कोणाच्या तरी बाजूला बसल्यामुळे बिघडले की काय असं मला वाटायला बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, जर माझ्याकडे कोणी बोट करत असेल तर तोडण्याचा मला अधिकार आहे। अहो, बाळासाहेबांचे सगळे शिवसैनिक आहे। बोट तोडणं म्हणजे काय, एक प्रकारची धमकीच झाली ना। आपण धमकी देणारे नाहीये, उलट कोणी धमकी देत असेल तर त्या लोकांना न्याय मिळवून देणारे लोक आहोत। त्यामुळे सभागृहामध्ये धमकी हा विषय चालत नाही। इथे 288 आमदार जे निवडून येतात ते काही टाळ्या वाजून किंवा नाटक करून निवडून येत नाही, तेही त्याच पद्धतीचे असतात। इथे नौटंकी चालत नाही। ते सभागृहात जे आले आहेत ते लोकांमधून आले नसल्यामुळे त्यांना हे असं वाटतं मागच्या दरवाजाने आलेले लोकसभा निवडणुकीनंतर। हे बघा, लोकसभेचा निकाल कसा लागला काय लागला त्याच्याबद्दल आपलं म्हणणं नाही। त्यांना यश वाटत असेल त्यांनी आनंद करावा आणि ते निश्चितपणाने त्या गोष्टीला कोणाचं दुमत नाही आहे। पण दानवे हे या ठिकाणी विरोधी पक्षनेते आहे, त्यांनी या पद्धतीनं वागणंच हे चुकीचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं। पंतप्रधानांनी सुद्धा हे वक्तव्य गंभीर असल्याचं म्हटलेलं होतं। राहुल गांधी यांचं हिंदू हिंसक असल्याचं वक्तव्य होतं। मला वाटत नाही निषेध करायला आता उभाटाकडे कुठला हिंदुत्व राहिलं आपण पाहिलं आहे। फिलिस्तिनीच्या बाबतीमध्ये संजय राऊत काय बोलले, आता मला बोलण्याची गरज आहे का? जाऊ द्या तो विषय। राहुल गांधींच्या वक्तव्याला कसं बघतो? ठीक आहे, आता ते झालंय ते बघूया। उभाटा काँग्रेसमध्ये होते, आता झालीच आहे, पुढं कुठंच विषय नाही आहे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।